पीक विम्याकडे शेतकऱ्यांनी पूर्णतः पाठ फिरू दिली. काय वाटतं तुम्हाला कशामुळे असं होतंय? हे राज्य सरकारनं जी पीक विम्याची सुधारित योजना आणली आहे ही योजना अतिशय बोगस आहे. जुनी जी 4 ट्रिगरवाली योजना होती ती योजना अतिशय उत्तम होती. त्यात शेतकऱ्यांना विमा मिळण्याची शक्यता जास्त होती, कारण 4 स्थितीमध्ये विमा मिळत होता. आता एकच ट्रिगर आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना विमा मिळणार नाही. कापणी प्रयोगावर आधारित पीक विमा मिळणार आहे. त्यामुळे कंपनी काय करते, कंपनी अशा ज्या शेतात जास्त उत्पादन आहे तिथे जाऊन कापणी प्रयोग करते आणि उत्पादन छान आलंय अशा पद्धतीचा अहवाल देते, त्यामुळे शेतकऱ्यांना विमा मिळणार नाही. दुसऱ्या बाजूला बुलढाणा जिल्ह्यामध्ये 2024च्या शेतकऱ्यांना विमा पोर्टलवर दाखवत होता, पण परवा दिवशी अचानक तिथं 0 दाखवलं. कंपनीनं अचानक शेतकऱ्यांचे क्लेम रिजेक्ट केले. या एआयसी विमा कंपनीनं 2024 मध्ये बुलढाणा जिल्ह्यातला 32,500 शेतकऱ्यांचा विमा थांबवलाय. पंचनाम्यामध्ये नुकसान 80% दाखवलंय आणि विमा देताना मात्र 0 दिलाय. हा मोठा स्कॅम आहे, हा घोटाळा आहे, याचा पाठपुरावा आम्ही करतोय. माननीय मुख्यमंत्र्यांना मला सांगायचंय की महाराष्ट्रातले 2024चे 25चे सुद्धा विम्याचे पैसे जे थकलेले आहेत ते द्यायला कंपन्यांना सांगा. त्या कंपन्यांना टाईट करा, त्यांच्यावर कारवाईची भाषा करा किंवा कारवाई करा, ही मुख्यमंत्र्यांना विनंती आहे. आणि जुनी पीक विमा योजना लागू करा, ही सुद्धा आमची मागणी आहे. याच्यासाठी मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटना करणार आहे. शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा या सरकारकडे नव्हत्या. विधानसभेत असं म्हणाले होते भारतीय जनता पार्टीचे नेते की संपूर्ण सातबारा कोरा करू, आणि आता वेळ आली तर त्यांनी 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी करू असं म्हटलं. पण आता करताना मात्र त्यांनी पूर्ण रक्कम, थकीत रक्कम शेतकऱ्यांची टाकली नाही, मुद्दल टाकली आणि व्याज बँका सोडून देणार असं त्यांनी म्हटलंय. यामध्ये बँका म्हणतात की तुम्हाला आता बाकीचं लोन मिळणार नाही, तुमचं सिबिल खराब होणार आहे. सगळ्यात पहिले सिबिलच्या विरोधात आवाज उचलला आम्ही, परंतु आता मुख्यमंत्री महोदयांनी स्टेटमेंट असं दिलं की सिबिल कोणाचं खराब होणार नाही. पण बँकेत गेलं तर बँका म्हणतात की सिबिल तुमचं खराब होणार आहे. रिझर्व्ह बँकेशी बोलून माननीय मुख्यमंत्र्यांनी बोललं पाहिजे आणि रिझर्व्ह बँकेचा आदेश सगळ्या नॅशनल बँकांना आला पाहिजे, सिबिल खराब होणार नाही या संदर्भामध्ये, अशी आमची मागणी आहे. दुसऱ्या बाजूला तिन्ही कर्जमाफीतून जे शेतकरी सुटले, 2009च्या कर्जमाफीतून सुटले, 17च्या सुटले, 19च्या सुटले, या तिन्ही कर्जमाफीतून सुटलेल्या लोकांचा समावेश या कर्जमाफीमध्ये करावा, अशी आमची मागणी आहे. दुसऱ्या बाजूला काही शेतकरी शेती कर्ज सोडून इतर कर्ज मिळण्यासाठी ते आयटीआर भरतात, होम लोन आणि एज्युकेशन लोन मिळण्यासाठी. त्या आयटीआर भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफीत समावेश करा, कारण ते काही श्रीमंत शेतकरी नाही आहेत. दुसऱ्या बाजूला रेग्युलर कर्ज भरणारे जे शेतकरी आहेत त्यांना 50,000 रुपये नको तर 2 लाख रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान दिलं पाहिजे, अशी सुद्धा मागणी या निमित्तानं आहे. आणि अनेक बँकांनी परस्पर पुनर्गठन केलंय शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय, त्याही शेतकऱ्यांचा कर्जमाफीमध्ये समावेश करावा, ही आमची क्रांतिकारी शेतकरी संघटनेची मागणी आहे. आणि या महिन्यामध्ये प्रचंड मोठं आंदोलन या राज्यामध्ये शेतकऱ्यांचं या अनुषंगाने उभं राहणार. बियाण्याचा प्रश्न उपस्थित झाला होता. बोगस बियाण्याच्या संदर्भात असं आहे, बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर जी कारवाई करण्याचा कायदा आहे हा अतिशय तकलादू आहे केंद्र सरकारचा. 1966चा कायदा, सीड ऍक्ट, तो बदलला पाहिजे. त्या शिक्षेची तरतूद वाढवली पाहिजे, तो कायदा कठोर केला पाहिजे, ही आमची शेतकऱ्यांची मागणी आहे. आणि यावर्षी मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे महाराष्ट्रात कंपन्या सक्रिय का झाल्या, कारण सरकारचं त्याला पाठबळ आहे. सरकारने ठरवलं तर एक दाणा सुद्धा बोगस बियाचा महाराष्ट्रात येऊ शकत नाही, पण सरकारचं पाठबळ आहे. आता ज्या कंपनीनं बोगस बियाणं विकलं त्या कंपनीचं प्रोडक्शन किती आहे हे डोक्यात ठेवून प्रति बॅग त्यांच्याकडनं खंडणी वसूल करण्याचं काम कृषी विभाग करतो आहे. 200-300 कोटींची उलाढाल म्हणजे भ्रष्टाचाराच्या रूपानं, खंडणीच्या रूपानं कृषी विभाग करणार आहे. तालुका कृषी अधिकाऱ्यापासून कृषी आयुक्त, कृषी मंत्र्यांपर्यंत सगळ्यांपर्यंत बियाणे कंपन्यांकडनं हप्ते जातात. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडायचं, त्यांना नुकसान भरपाई द्यायची नाही आणि बियाणे कंपन्यांना पाठीशी घालायचं, असा उद्योग सरकारने चालवलेला आहे. आणि याचं पोस्टमॉर्टम, याचा पंचनामा पुढच्या आठवड्यामध्ये पुण्यामध्ये कृषी आयुक्तालयासमोर येऊन आम्ही करणार आहोत. 1 रुपया सुद्धा जर का चुकीच्या मार्गाने तुम्ही वसूल केला आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं तर तुम्हाला सोडणार नाही, अशा पद्धतीची क्रांतिकारी शेतकरी संघटनेची भूमिका आहे. दूध का दूध, पाणी का पाणी करू. मध्य प्रदेशमधून बोगस कंपन्या महाराष्ट्रात काम करतातच कसं? या बोगस कंपन्यांचे मालक इथे 8-8 दिवस येऊन बसले. हे सगळ्या कृषी विभागातल्या लोकांना भेटले, यांनी पैसे पोचवले, म्हणून यांनी कंपन्यांना अभय दिलेला आहे. ज्या कंपनीला बोगस बियाणं विकलं त्या कंपनीला महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका, त्यांना ब्लॅकलिस्ट करा, ही आमची मागणी आहे. सध्या चर्चा ज्या सुरू आहेत, राजकीय वातावरण आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये, परंतु शेतकऱ्यांसंदर्भात जेवढं लक्ष राजकीय नेते घेताना केंद्रात अधिवेशन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अजिबात केंद्र सरकारनं काही भूमिका घेतलेली नाही. वास्तविक पाहता केंद्र सरकार दरबारी शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सुटतात. शेतीमालाच्या भावाचा प्रश्न आहे, आयात निर्यातीच्या धोरणाचा प्रश्न आहे, हा प्रश्न केंद्रातच सुटतो. परंतु आमचं शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे की या अधिवेशनामध्ये घोडे बाजाराशिवाय काही झालेलं नाहीये.
खासदार विकत घ्या, डिलिमिटेशनचं बिल आणा, एवढाच अजेंडा सरकारचा आहे. जेनझीचं जे जंतर मंतरवर आंदोलन झालं, या विद्यार्थ्यांनाही फसवण्याचं काम सरकारने केलेलं आहे. आंदोलन संपेपर्यंत यांच्याशी गोडगोड बोलले आणि यांच्यावरच्या पोलीस केसेस मागे घ्यायला ते तयार नाहीत. किंबहुना जो कठोर कायदा आणायला पाहिजे होता, तो कठोर कायदा सुद्धा परीक्षेचा पेपर फुटणार नाही या अनुषंगानं सरकारनं आणलेला नाहीये. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पुन्हा एकदा सरकारला सामोरं जावं लागेल. आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो, देशातल्या शेतकऱ्यांमध्ये असंतोषाची भावना आहे. हा असंतोष कोणत्याही दिवशी उफाळून येईल आणि मोठं आंदोलन, देशातलं शेतकरी आंदोलन दिल्लीमध्ये होणार येणाऱ्या काळामध्ये, अशी सध्या देशातल्या शेतकऱ्यांची अवस्था आहे. सहकारी बँकेमध्ये निवडणूक लागली, कसं पाहता त्या निवडणुकीत? बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेची निवडणूक आहे आणि इतरही महाराष्ट्रात काही बँकांच्या निवडणुका झाल्या. ह्या सगळ्या जिल्हा सहकारी बँका या शेतकऱ्यांची बँक असते, पण इथे शेतकऱ्यांचे ओरिजिनल प्रतिनिधी जात नाहीत. आमदार खासदार तिथे जाण्यासाठी तडफडा करतात, कारण सगळ्यांना बँकेचा उद्धार करायचा आहे, बँकेच्या माध्यमातून सामान्य लोकांचं भलं करायचंय. अशा पद्धतीनं डायरेक्टर व्हायसाठी तडफडतात ते सगळे लोक. माझं म्हणणं आहे की गावगाड्यातल्या सामान्य शेतकऱ्याला का तुम्ही डायरेक्टर करत नाही तिथं? कारण हा सगळा सहकारामध्ये एकत्र यायचं पक्ष सोडून आणि तिथं डल्ला मारायचा, असा या लोकांचा उद्देश असतो. म्हणून बाजार समित्यांमध्ये गेलेले लोक, जिल्हा सहकारी बँकेत गेलेले लोक, सहकारी संस्थांमध्ये घुसणारे लोक जे आहेत पुढारी, यांना तिथे मलिदा मिळतो म्हणून तिथे जायचा तडफडा असतो. तिथे काय शेतकऱ्याचं भलं करण्यासाठी येतात ते लोक? अजिबात नाही. सगळ्या महाराष्ट्रातली अवस्था बघा. सगळ्या जिल्हा सहकारी बँकेचे पुढारी बच्चे सामान्य शेतकरी आहे, निव्वळ शेती करणारा, असा बँकेवर डायरेक्टर होत नाही किंवा त्याला घेतलं जात नाही. हे सगळे टोळी करून एकत्र येतात आणि आपसामध्ये वाटून घेतात. पुढारी न्यूज चॅनलच्या 3ऱ्या वर्धापन दिनाला मनापासून तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो. पुढारी न्यूज चॅनल हे सर्वसामान्यांचे प्रश्न उचलणारं चॅनल आहे, शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करणारं चॅनल आहे. तरुणांची अतिशय चांगली टीम पुढारी न्यूज चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रभर काम करते आहे आणि डेस्कवर बसणारे किंवा ऑफिसमध्ये बसणारे कर्मचारी सामान्य कुटुंबातले लोक आहेत, शेतकऱ्यांची जाण असणारे लोक आहेत. त्यामुळं पुढारी न्यूज चॅनलच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना न्याय मिळालेला आहे. मी तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं पुढारी न्यूज चॅनलच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.